सोनं आणि चांदी दोन्ही मौल्यवान आहेत बरोबर, पण मग त्यांच्या किमतीतली दरी इतकी का वाढतेय? आज आपण ह्याच कोड्यामागचं कारण शोधणार आहोत. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. हे बघा, इतिहासात जर आपण पाहिलं तर सोनं आणि चांदीचं गुणोत्तर साधारण 1:15 असं होतं. म्हणजे एका सोन्याच्या नाण्यामागे 15 चांदीची नाणी. पण आज आज हेच गुणोत्तर 1:80 पर्यंत पोचलंय. केवढा हा फरक? तर मग प्रश्न हा आहे की हे गुणोत्तर इतकं का बदललं? अशी कोणती कारणं आहेत जी या दोन मौल्यवान धातूंना एकमेकांपासून अक्षरशः दूर ओढत आहेत? बरं, याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया चांदीच्या वाढत्या मागणीपासून, कारण इथेच या कोड्याचा पहिला धागा दडलाय. आपल्या डोळ्यासमोर चांदी म्हटलं की काय येतं? दागिने, भांडी, बरोबर? पण आता चांदीची ही ओळख बदलतीये. ती फक्त एक मौल्यवान धातू राहिलेली नाहीये, तर आजच्या इंडस्ट्रीसाठी एक अत्यंत महत्वाचा धातू बनलीये. आणि ही मागणी कुठून येतेय? तर आपल्या आजूबाजूच्या टेक्नॉलॉजीमधूनच. विचार करा, रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या म्हणजेच ईव्हीज, त्यांच्यात चांदी लागते. घरांवर लागलेले सोलार पॅनल्स, त्यातही चांदी लागते. अरे, आपल्या हातातल्या मोबाईल फोन असो किंवा मोठे मोठे डेटा सेंटर्स, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये चांदीचा वापर हा होतोच. आणि असं का? कारण चांदीची वीज आणि उष्णता वाहून नेण्याची क्षमता ती सर्वोत्तम आहे, म्हणजे एकदम उत्कृष्ट. आणि याच गुणामुळे हायटेक इंडस्ट्रीमध्ये तिला पर्याय नाही आणि म्हणूनच तिची मागणी इतकी प्रचंड वाढतीये. ठीक आहे, म्हणजे मागणी तर प्रचंड वाढते हे तर कळलं, पण आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, म्हणजे पुरवठ्याकडे. या वाढत्या मागणीला पुरवठा का कमी पडतोय? इथे एक मोठी अडचण आहे. आपण सोन्यासाठी जशी थेट खाण चालवतो तसं चांदीसाठी करणं बहुतेक वेळा परवडत नाही. कारण जास्तीत जास्त चांदी ही दुसऱ्या धातूंच्या खाणकामातून एक बाय प्रॉडक्ट म्हणून मिळते. म्हणजे जेव्हा आपण जस्त, शिसे किंवा तांबे काढतो तेव्हा सोबत थोडी चांदी मिळते. याचा अर्थ काय? की त्या मुख्य धातूंची मागणी वाढली तर आणि तरच चांदीचा पुरवठा वाढणार. आणि राहिला प्रश्न रिसायकलिंगचा, तर कोट्यवधी मोबाईल आणि उपकरणांमध्ये वापरलेली चिमूटभर चांदी परत मिळवणं हे खूपच अवघड आणि महागडं काम आहे. मग आता विचार करा, एका बाजूला मागणी आभाळाला भिडते आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा जेमतेम आहे. मग भविष्यात किमतीचा काय होणार? हे अगदी साधं समीकरण आहे. जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होते तेव्हा किमतीवर दबाव येतोच. आणि इथे चांदीच्या बाबतीत तेच होताना दिसते. अर्थात एक गोष्ट स्पष्ट करतो, हे सगळं विश्लेषण फक्त माहितीसाठी आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे प्रत्येक गोष्टीत चांदीची गरज आहे, तिथे चांदी भविष्यात सोन्यापेक्षाही मौल्यवान बनेल का?